हाय हॅलो नमस्ते सर्वांना, कसे आहेत सगळे। मी आहे श्रुती जंगले। माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मंडे। थोडंसं आज रॅक साफ करावं म्हटलं, कारण 15-20 दिवस झालं साफ करणं झालं नाही। तुमच्याशी शेअर पण करते। चला मग ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा। घरी घेऊन उचलून ठेवलं होतं। आता लगेच 10 मिनिटांनी पीठ मुरले त्याला थोडीशी मालिश करून घेते, म्हणजे पोळ्या खूप छान होतात। आणि तो दिवस आज क्लिनिंग पण करायची, त्यामुळे थोडीशी गडबड चालू आहे। तर बघत आहे काय काय क्लिनिंग करायची। जास्त एकदाच काढलं तर होत नाही, कारण तब्येत थोडीशी खराब आहे माझी, त्यामुळं। तर इथं लेकरं माझे नाश्ता करत आहेत। आज ऋषभ खेळात गेला नाही, त्यामुळं दोघं मस्त नाश्ता करतात। आणि या चाब्या माझ्या हरवल्या होत्या असं वाटलं मला, कारण एक चाबी मी रॅकवर ठेवली होती, एक होती पर्समध्ये। तर आता दोन्ही एका जागी सापडल्यात मला। छोटंसं कॅलेंडर होतं, त्याच्या मागे पडल्या होत्या दोन्ही पण। आता हे काढल्यावर क्लिनिंग करताना ज्या वस्तू भेटत नाहीत त्या बरोबर सापडतात। तर बघा, हे सगळे पेपर वगैरे काढून घेते मी इथले, कारण पेपर असल्यावर रॅक जास्त खराब होत नाही। तरी खालचे जे कप्पे आहेत त्यात माझा छोटा मुलगा ना ते काढून टाकतं त्याच्यातले पेपर, त्यामुळे ते थोडे जास्त खराब होतात। ते थोडं घासणीने घासावं लागतं। ते बाहेर काढून मला घासता येत नाही, कारण ना याला लॉक केले ताराने वगैरे बांधून, 3-3 वेळेस काढायला जमत नाही। त्यामुळे थोडंसं शॅम्पूच्या पाण्याने साफ करून घेतलं आणि नंतर दुसऱ्या पाण्याने साफ करून घेतलं की क्लीन होऊन जातं, कारण काढणं सोपं नाही आहे इथलं। तर बघा, आणि सगळं एक पेपरने धूळ काढून घेते आणि त्याच्यानंतर शॅम्पूने सगळं व्यवस्थित साफ करून घेते कपड्याने। तर बघा, कुठलाही शॅम्पू घ्या, एकदम क्लीन होतं रॅक, छान दिसतं। आता फास्ट केले मी, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्याच्यामुळे थोडं फास्ट केले। कपड्याने साफ करून घेते आणि थोडंसं सावकाशच करायचं, कारण रॅकचं कट खूप होतं हाताला साफ करण्यामध्ये, कारण ते पाठीमागची जी साईड आहे ते व्यवस्थित साफ करता येत नाही। तरी मी थोडेसे मध्ये हात टाकून व्यवस्थित करते। थोडंसं दिवा लावलेला होता तिथं, ते त्याचं काळं झालेलं आहे, ते पण नंतर कपड्याने साफ करून घेतले। तर हे साफ करत करत मी भाजीला फोडणी पण दिलेली आहे, कारण डाळ शिजायला टाकली होती, मग ते वरण पण बनवलं। रॅक लवकर साफ झाला माझा करायला। सकाळी लवकर काढल्यामुळं कसं स्वयंपाक करत करत माझे साफसफाई पण झाली। आता बघा, शॅम्पूच्या पाण्याने मी सगळे क्लीन करून घेतले। आता परत मला दुसऱ्या पाण्याने पण साफ करायचे, कारण ते डाग राहत नाहीत किंवा जास्त वास पण येत नाही शॅम्पूच्या पाण्याचा, क्लीन होऊन जाते ते व्यवस्थित। आता दुसऱ्या पाण्याने पण साफ करते मी। कसं थोडंसं साफसफाई ठेवली ना तर छान वाटतं घरात क्लीन। रोज रोज तेवढी करणं होत नाही, तर जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतच असतात आपण। लेडीजला घर जेवढं छान असेल, स्वच्छ असेल, तेवढं बरं वाटतं। तर बघा, इथं कोरड्या कपड्याने साफ करून घेतलं मी आणि लगेच पेपर लावते, कारण काही भांडे मी घासलेली होती ती भांडे लावून टाकते, कारण दुसरं भांडे धुताना त्या भांड्यावर पाणी उडतं ना, मग ते डाग राहतात, त्याच्यामुळं जी धुतलेली होती ती लगेच लावून टाकते मी भांडे। माझा रॅक साफ करणं झालं आहे, आता सगळं झालं, थोडंफार होतं ते धुतलेलं सामान पण सेट केलं। आता इथे डाळ शिजली, डाळ शिजलेली, आता मी डाळीला फोडणी देते। अद्रक लसणची पेस्ट मी अगोदरच केलेली आहे, ती फ्रीजमध्ये ठेवली, तुम्हाला दाखवते पण बघा, कारण कसं अशा गडबडीच्या कामामध्ये ना ती उपयोगी पडते। 2-4 दिवस जाईल एवढी मी करून ठेवत असते, जास्त करत नाही, कारण त्याचा वास खूप वेगळाच येतो नंतर।
हे माझा मोठा मुलगा, त्याचं काहीतरी चालू असतं. इथे मी वरणाला फोडणी देऊन टाकते आणि लेकरं लगेच जेवण करून घेतात. एकदा त्यांची जेवण झाले की त्यांचं ते खेळायला लागतं. तर बघा झाली माझी ते वरणाला फोडणी दिली. तर बाजूच्या रॅकचं सामान पण मी काढते. दोन्ही कामं एकत्र होऊन चालले. आणखीन पण आहे करायचं, पण एकदाच नाही होणार म्हणून आज हे दोन्हीच काढलेत. ज्या बाजूचा पण रॅक आहे त्याच्यात जास्त काही सामान नाही आहे, प्लेट वगैरेच आहेत. त्या जास्त उपयोगात येत नाही, कारण सगळ्या प्लेट काढल्या तर भांडे घासायला खूप पडतात. पलीकडच्या रॅकमध्ये जेवढं सामान आहे तेवढं माझं डेली वापरण्यात येतं. वरचे मोठी पातेलं सोडले तर बाकी सगळं वापरण्यात येतं. तर आता झालं हे काढणं माझं. वरचं थोडंसं ते दोरी वगैरे बांधलेली आहे, पावसात कपडे वाळत नव्हते म्हणून ती कट करून घेतली. सगळं पाण्याने स्वच्छ करता येत नाही, कारण बाकीचं सामान आहे घरामध्ये ते सगळं ओलं होतं. कुंकू ठेवलेलं आहे डब्यामध्ये मी छोट्या छोट्या. 2 कलर आहेत, एक खूप डार्क रेड आहे आणि चॉकलेटी आहे. आता हे बाकीचे काढलेले भांडे मी पटपट घासून घेते, कारण आता नाही म्हणलं तरी 12 वाजत आलेले आहेत. फक्त भांडे घासून घेतले. तो आला बघा माझा छोटा मुलगा, त्याला जेवण करायला दिले. मी वरण भात केला होता. वरण भात खाते, त्याला चमचा नाही दिला तर ते जेवण करत नाही, त्यामुळे त्याला आधी चमचा दिला. आणि आता तर फायनली बघा सगळं झालं सेट.